नमस्कार। आज 3 जानेवारी आजचा दिवस हा आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस हा दिवस आपण जयंती म्हणून साजरा करतो। प्रथमतः मी या क्रांतिज्योती मातेला अभिवादन करतो। आज हा दिवस आपण बालिका दिन म्हणून पण साजरा केला जातो। तसं पाहिलं तर ज्या आपण पारतंत्र्यात असताना ज्या समाजावरती आपल्या पुरुषांचा एक अधिकारशाही पकडशाही होती, अशा काळामध्ये चूल आणि मूल ही स्त्रीची भूमिका होती। ही भूमिका ही चेंज झाली पाहिजे, ह्याच्यात बदल झाला पाहिजे असं ज्या वेळेस महात्मा ज्योतिराव फुले यांना वाटलं, त्यांनी ती सुरुवात आपल्या पत्नीला करून दिली आणि त्यांनी 1948 साली पुणे येथील भिडेवाडा इथे मुलींची शाळा चालू केली आणि त्याच कामाची पावती म्हणलं तरी चालेल। आज भारताच्या राष्ट्रपती सुद्धा महिला होत्या, भारताच्या पंतप्रधान सुद्धा महिला होत्या, IPS अधिकारी आज महिला आहेत, राजकारणात महिला आहेत, सर्व क्षेत्रामध्ये आज महिला हे त्यांचं वर्चस्व गाजवतात। हा अधिकार कोणी दिला? हा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला दिलेला आहे। पण समाजाचं दुर्दैव आपल्याला असं म्हणावं लागेल, ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये यांनी ही क्रांती घडवली, ही क्रांती त्यांनी घडवून आणली आणि ह्या क्रांतीसाठी आज 3 जानेवारी हा दिवस आपण तसं पाहिलं तर शिक्षक दिन म्हणून साजरा करायला पाहिजे नव्हता। असो, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका विशिष्ट पक्षाची या एका कुटुंबाची सत्ता या भारतावरती होती, त्यांनी हा विषय कधीच पुढे आणला नाही आणि एवढं मोठं समाजासाठी आपलं आयुष्य खर्च केलेलं ज्या सावित्रीबाई फुलेंनी 1897 ला ज्यावेळेस प्लेगची साथ आली, त्या प्लेगच्या साथीमध्ये त्यांनी एवढं मोठं काम केलं आणि त्या काम करता करता त्यांना प्लेगची लागण झाली आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी समाजासाठी आपण देणं लागतो आणि त्या देण्यासाठी त्यांनी आपली त्या आजारामध्ये आपलं स्वतःचं सुद्धा बलिदान दिलं, असे या सावित्रीबाई फुले। तसं पाहिलं तर माझ्या लेखी 3 जानेवारी हाच शिक्षक दिन आहे। शिक्षक दिन दुसरा कोणताही नाही। आता आपण डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या वाढदिवसानिमित्त तो आपण साजरा करतो, पण जर खऱ्या अर्थाने साजरा करायचा असेल, भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे, तुम्ही 3 जानेवारी हा दिवस क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे, हा दिवस तुम्ही शिक्षक दिन म्हणून साजरा करावा आणि त्या मातेला 1998 साली ज्या वेळेस अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान होते, त्यांनी त्यांच्या नावाचं टपाल चित्र काढलं। 1915 साली पुणे विद्यापीठाला आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव देऊन त्यांच्या शैक्षणिक कामाचा आपण एक छोटं सवयना त्यांचं नाव आपण अजरामर केलं। याबद्दल त्या वेळेच्या असणाऱ्या सरकारला मी आभार मानतो। पण मनात खूप दिवसापासूनची खंत होती बाबा, की ज्या सावित्रीबाई फुलेंनी एवढं मोठं काम केलं आणि त्यांचा वाढदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येत नाही। त्यांचा मृत्यू 10 मार्च 1897 साली झाला आणि एवढ्या मोठ्या कामाची पावती म्हणून आज आपण पाहतो की पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया आहेत आणि आज ह्या स्त्रियांचा माता बहिणींना आणि आमच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना माझ्या वतीने अभिवादन करतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।